नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत. 30 चेस्ट आहे, माप लहान आहे. तर मी तुम्हाला सगळी मापं सांगते. उंची 13 आहे, छाती 30 आहे, कंबर 26 आहे, मागचा गळा 8.5 आहे आणि पुढचा गळा 6चा आहे. आपण यामध्ये बाही कटिंग करणार नाही आहोत, फक्त आपण मागचा आणि पुढचा भाग कट करणार आहोत. अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे मी. सगळ्यात आधी आपण नेहमीप्रमाणे उंचीचं माप टाकणार आहोत. उंची 13 आहे, ते 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14 घ्यायची आहे. दोन ठिकाणी आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. त्यानंतर इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर 5 घ्यायचं आहे. आणि मुंडा 5.5 घ्यायचा आहे. आता छातीचं माप टाकायचं आहे. छाती 30 आहे, त्याचा चौथा होतो 7.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कंबरेचं माप टाकायचं आहे. कंबर आहे 26, त्याचा चौथा होतो 6.5, 1 इंच मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. सगळ्यात आधी आपण मागच्या भागाचं कटिंग करणार आहोत. तर आपल्याला इथे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पहिले 1.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला आहे. आणि आता मागच्या मुंड्याचा आकार दिला आहे. त्यानंतर शोल्डर 3 ठेवलं आहे आणि गळारुंदी 2 ठेवली आहे. मागचा गळा हा 8.5 आहे, तर तेवढाच घ्यायचा आहे. खालच्या बाजूने गळारुंदी वाढवली अर्धा इंच, 2.5 घेतली आहे. अशा पद्धतीने बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवा तो आकार तुम्ही द्यायचा आहे. मी गोल आकार देत आहे. त्यानंतर आपल्याला इथे टक्सचं माप टाकायचं. इथे 3.5 इंचावर आपण टक्सचं माप टाकणार आहोत. टक्सची उंची घ्यायची आहे गळ्याच्या खाली अर्धा ते 1 इंच खाली. तर मी 4.5 इंचावर हा उभा टक्स टाकते. हा दोन्ही साईडने अर्धा इंचाचा आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. म्हणजे हे दोन्ही मिळून 1 इंचाचा टक्स आपला होणार आहे, जो आपण इथे 1 इंच वाढवला आहे. आता याचं कटिंग करून घेऊ आपण. आता इथे आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे आणि इथे टक्सला ही रेषा जोडायची आहे. आणि एवढा हा टक्स हे जे खाली येतं आपलं, जेव्हा आपण इथे टक्स घेतो ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे हे टोक खाली येणार नाही आपलं शिवल्यानंतर. आता हे झालं मागच्या भागाचं कटिंग. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करूया. तर आपल्याला सगळ्यात आधी अर्धा इंच इथे मार्जिन द्यायचं आहे हुकलूक पट्टीसाठी.
आता मी आहे असा ड्रॉ केला आहे. ही मार्जिनची रेषा सोडली, या रेषेला टेकून आपण हा मागचा पार्ट ठेवलेला आहे आणि आहे असा आखलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण इथे मुंड्याची रेषा आखून घेऊ. आणि 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तो देऊ आणि त्याला आकार देऊन टाकू. आता आपल्याला इथे हे मार्जिन सोडून आपल्याला 2 इंचावर गळारुंदी घ्यायची, जी आपण मागच्या भागाला पण घेतली होती. त्याच्यानंतर गळ्याची उंची टाकायची आहे 6 इंच आणि इथून 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेतली आहे, हे मार्जिन सोडून. हुकलक पट्टीचं आपण मार्जिन याच्यात घ्यायचं नाही आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. आता या बाजूने आपण 2.5 इंच आणि इथे 3.5 इंच त्याच्या खाली परत 2.5 इंच असं माप टाकायची, पॉईंट द्यायचा आहे आणि आता हे 2.5 आणि हे 2.5 असं जॉईन करायची ही रेष सरळ. त्यानंतर इथं 1 इंचावर आकार द्यायचा आहे. आता इथं आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. आता इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच टाकायचं आहे. छातीचा चौथा 7.5 आणि त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 9 वर आपण इथं पॉईंट द्यायचा आहे. आडवं माप हे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, ते की 3 आहे. त्याच्या पुढे 1/5 इंच थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 3.25 आणि ही टक्सची रेषा आखून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हे झालं आपलं टक्सचं मार्किंग आणि हा आकारही दिला आपण. त्यानंतर आपल्याला इथे लहान माप आहे, आपण इथे 1.5 इंच ही आपण रुंदी जो आपल्याला टक्स इथे घ्यायचा आहे तो 1.5 इंचाचा घेणार आहोत आणि इथे असा आकार द्यायचा आहे. त्याच्या खाली अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे दोन्ही पॉईंटने. पाहू शकता तुम्ही, आपण ही योगपट्टीच्या खाली ही जी रेष आहे त्याच्या खाली आपण अर्धा इंच वाढवलं आहे आणि हे अर्धा इंच वाढवले. इथे आपल्याला आता ही योगपट्टी जॉईन करायची, जी आपण इथं वर घेतली होती ती आता इथे जॉईन करायची आहे. आणि हा आकार असा पाहू शकता, असा म्हणजे अर्धा इंच फक्त इथलचा आकार हा खाली आलेला आहे आपल्या दोन्ही बाजूने. बाकी आहे असंच आपण ठेवलेलं आहे. आता हे 1.5 इंच जे आपण घेतलंय ते आपल्याला या बाजूने वाढवायचं आहे 1.5 इंच. आणि या बाजूला 1 ते पाऊण इंच जे तुम्ही शिवणीत घेणारे आपल्याला हा जो आकार आहे तो शिवायचा आहे, ते शिवायला लागणारे आपल्याला मार्जिन, ते मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे. 1 इंच मार्जिन घेऊ शकता तुम्ही आणि खाली 1.5 इंच जे आपण इथे वाढवले, इथे जो आपण टक्स दिलाय तो इथे वाढवला आहे. बाकी आता योगपट्टी आपल्याला इथे खालून ही वाढवायची आहे. आता इथे या बाजूने आपल्याला योगपट्टी ही आपण 3.5 घेणार आहोत आणि या बाजूने 4.5.
आता ही आपली योगपट्टी झालेली आहे. आता हे आपलं मागचा भाग जे घेतलं त्याच्या खाली आपण ही वाढवलेली, पण आपल्याला वाढवताना आपण इथून वाढवली, इथून डायरेक्टली आपण हे 3.5 घेतलेलं आहे. म्हणजे आपली परत ती शिवणीत जाऊन 2.5 इंचच होणार आहे. कारण जेव्हा आपण योगपट्टी शिवतो त्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपल्याला इथे शिवणीतलं मार्जिन द्यायचं असतं. मग ते 1 इंच मार्जिन गेलं की आपल्याबरोबर इथे 2.5 येणार आहे आणि या बाजूला 3.5 येणार आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. लहान मापाला आपण हे 2 इंचांनी वाढवलं, जसजसे मापं वाढतील तसतसं इथलची रुंदी देखील वाढणार आहे. आता साधारण 30 ते 32पर्यंत आपण हे माप घेऊ शकतो. नंतर 34ला तुम्ही इथे 2 टाका, 2.5 टाका. मग त्याच्याही पुढे जर माप असेल तर 3, 3.5 असाही टक्स येतो. पण हे छातीच्या मापानुसार हे टक्सचं माप ठरतं. तर आपण इथं छोट्या मापाचं ब्लाऊज केलं आहे त्याच्यामुळे आपण इथे 1.5 घेतले. 28ला सुद्धा तुम्ही एवढंच घेणार आहात. आता हे दोन्ही मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग झालं आहे. आपल्याला हे कापडावर आहे असंच ठेवायचं, कुठेही वाढवायचं नाही. आहे असंच आपल्याला ठेवायचं, कारण सगळं मार्जिन सहित आपण हे पेपरवर कट केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.